वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा पहिला तेरी हरी वाजावी मुरली नदी भराली यमुना पहिला तेरे हरी वाजावे मुरली नदी भराली यमुना पहिला तेरी हरी वाजावी मुरली नदी भराली यमुना जाऊ मी वृंदावना जाऊ मी वृंदावना वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा कशी गावे वृंदावना कशी गावे वृंदावना मुरली वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा कस्तुरी तिलक कुंडल शोभे गाना पितांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे पितांबर कस्तुरी तिलक कुंडल शोभे गाना जाऊ मी वृंदावना जाऊ मी वृंदावना वाजवितो वाजवितो गाना तुम्ही वाजवितो वाजवितो गाना कशी गावे वृंदावना कशी गावे वृंदावना मुरली वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा काय देऊबाई बोलायला जागो हरिनामाची जाऊ मी वृंदावना वाजवितो वाजवितो गाना तुम्ही वाजवितो वाजवितो गाना कशी गावे वृंदावना कशी गावे वृंदावना मुरली वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा देव महात्मा करेला तुला जनार्दनी देव महात्मा करेला जनार्दनी मला देव महात्मा करेला तुला जाऊ मी वृंदावना वाजवितो वाजवितो गाना मुरली हरी बोल वाजवितो गाना कशी गावे वृंदावना कशी गावे वृंदावना मुरली वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा मुरली वाजवितो वाजवितो गाणा गोपाल कृष्ण भगवान की जय सावली श्री समर्थ सद्गुरु नारायण बाबा की जय सर्व मंडळं खाली बसा खाली सर्व महिला मंडळांना सूचना खाली बसा उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनी संसारातला बाप जसा आपल्या पोरासाठी 2 पोरं असले तर 2 संडास 2 बाथरूम 2 बिल्डिंगा मानते की 2 फटफट्या घेऊन देते 2 पोरासाठी 2 जसं संसारातला बाप करते आपल्या पोरासाठी तसं आपल्या नरहरी मायनं आपल्यासाठी काय काय केलं अभंगाची गाथा केली. दुसरं 26 अध्यायाचं जीवन चरित्र बाबांच्या जन्मापासून म्हणजे अवतारापासून समाधीपर्यंत सगळं वर्णन. किंमत फक्त 100 रुपये. ना नफा ना तोटा. आणि माझ्या नरहरी माऊलीचा परमार्थ मोठा. त्यातले नुसते फोटो पायसान तर 100 नाही 200 रुपयाचे आहेत. पहा तुम्ही घेऊन तर पहा. घ्या असं नाही. हा काही धंदा नाही व्यापार नाही. बाबाची जाहिरातचा नाही हा धंदा. आमची आवडी आमच्या भक्त लोकांची त्यासाठी हे बाबा करून घेऊन. गाथा चरित्र. तिसरी गोष्ट भजन मालिका. बाबाचा हरिपाठ. अरे त्या भजन मालिकेमध्ये या जगाच्या पाठीवर नरहरी बाबाच्या 10 आरत्या झाल्या प्रकाशित. किती? 10. ते कोण लिहिल्या भाऊ? जैने सही करता येत नाही. अंगठा छाप बाया. पण बाबाची कृपा. अशा आरत्या त्यात आहेत. आणि बाबाचे आता जेवढे भजनं म्हटले नाही या कीर्तनामध्ये तुम्ही ऐकले. काही जणांच्या आवरल्या गेले नाही त्याने उड्या मारल्या. काहीच्या अठलोक आलतं पण दाबलं त्याईनं. कोणी पाहिन असू द्या. एक दिवस तुमच्या अंगात येईनच. रंगलो आम्ही भजनाच्या रंगात. देवन हरी आले अंगात. भजनाच्या रंगात. देवन
आणि बाबाचं नाव घेतो रे, मुखानं बाबाचं नाव घेतो. आम्ही झालो येळे पण खातो पिळे नका नका पाडू रे आमचा फंदा. रंगलो. आम्ही भजनाच्या रंगात, हे पंढरपूरचे आले रंगात. रंगलो आम्ही भजनाच्या रंगात, हे पंढरपूरचे आले रंगात. रंगलो आम्ही भजनाच्या रंगात, हे पंढरपूरचे आले रंगात. रंगलो आम्ही भजनाच्या रंगात, हे पंढरपूरचे आले रंगात. बंधूंनो, नरहरी बाबाचं गुणगान, चरित्र, कथा ह्या गोष्टी ऐकता ऐकता हे तर मंडळी होईलच आहे म्हणा, पडलेली मंडळी. पण जे भाविक आहेत त्याही कसं होते, जसं नवीन लग्न होते, पोरगी येते घरी एका महिन्यानं आणि मायच्या तिच्या चालतात गोष्टी, बुवा कसा आहे, ननद कशी आहे, सासू कशी आहे, देरी इचू आहे काय, अशा गोष्टी चालतात ना. तर ते वरण बुडी लागते, जळते ते खिचडी. असं हे नरहरी माईची कथा आहे. तुम्ही वेळे होसाने आहात का नवा? आमच्या नरहरी माईचं गुणगान एवढा तुम्ही, अरे आमचे आता 73 वर्ष गेले, तर आम्हाला असं वाटतं की अजून काही लय राहिलं आमचं. नरहरी माझी माय गुणतीचे वर्णो काय, तिच्या वाणी कोणी नाही महिला मंडळ, तुम्ही ज्या दिवशी चांगली भाजी करता आणि तुमचं सौभाग्य ते भाजी खूप खूप खुश होते, तुम्हाला प्रमाणपत्र देते. तुम्ही असं म्हणता का द्या मग याची मग 40 रुपये म्हणता काय? काहून ते तुमचं घर आहे, तो तुमचा देव आहे, तुमचं कुटुंब चालवणं तुमची जबाबदारी आहे. असं हे आश्रम आमच्या नरहरी माईचे आहे. आम्ही अशी येऊ, आनंद लुटू, कीर्तन करू, आम्हाला नाही पाहिजे नारळ नाही, शेला नाही, पैसे काहून? ते बाई मानते का मला 40 रुपये द्या, भाजी चांगली केली? नाही नाही, आमच्या माईचं वैभव आहे. तर आता फक्त तुम्ही एक द्या मला. आता तुम्ही म्हणसान आलं वाटते गोडगुडीवर, असंच असते यायचं, मागून मागून तपत्री फिरवतातच आहे. आता मला तुम्ही काय द्या, ऐका जरा. आलं वाटते त्याच्यावर नाही, ते काहीच नाही पाहिजे. आता फक्त एकच करा, तुम्ही नाही लय गवळण मी ऐकलं, आमच्या गळ्याचे घसे कोडले झाले म्हणून, पण एक गवळण आता आम्ही म्हणतो तेवढी फक्त ऐका, एक तेवढीच. आणि मग जय विठ्ठल. अडवू नको रे वाट माझी नंदाच्या नंदना, अडवू नको रे वाट माझी नंदाच्या नंदना. सोड मला जाऊ दे जाऊ दे सोड मला जाऊ दे अडवू नको रे वाट माझी नंदाच्या नंदना. अडवू नको रे वाट माझी नंदाच्या नंदना. Thank you.
चालीवर बसले तुमच्या समोर म्हटले भक्तिगीत भावगीत आम्हाला अभंग पाठ नाही तसं नाही. ऐका जरा दिवस निघेलो का अभंगावर कीर्तन करू आम्ही हे आमच्या नर्सरी माईची कृपा आहे. पण सांगू तुम्हाला डब्बीतली गोट तडबसा जरा हे महाराष्ट्राची शान आहे. दाढी जटावाले कुकडे काढले वनवासी झाले उपवास केले शरीर सुकवले पाप त्यांचे देवासाठी ऐसी नको आटाआटी हरिभक्तपरायण बाबांच्या मानस कन्या ललताबाई साक्षी आहे. इतक्या लोकांनी विचारा आम्ही जेव्हा जेव्हा हे सिनेमा चालीवरले भजन भक्तिगीत म्हणाले नांदुऱ्याच्या आश्रमात जात असो हे म्हणून गुरसू पाटील हे सगळे त्यातलेच आहेत. तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा स्वतः आमच्या भजनाच्या जवळ खुर्ची टाकून बसायचे. 2 वेळ पहिले चहा करायला लागायचे. बा चहा करा त्या लोकाईले रात्रभर भजन चालायचे. सिनेमा भक्ती गीत भाऊ याला सिनेमा गीत कसे म्हणतात तुम्ही म्हणा सिनेमा. आम्ही तर म्हणतो आमची नरहरी माऊली ज्यानं खुश होईल ते काम आम्हाला पहिले करायचं. बंदी दुनिया विरोधात गेली ते चाली. आम्ही काम आहे ईश्वर से जगत रोठे तो रोठन दे. बाईचं पहिलं कर्तव्य आपला पती खुश ठेवणं. जगाचं काय ते घेणं देणं. तर हे भजन नरहरी मायनं ऐकलंय. याला बाबाचा फुल शिक्का आशीर्वाद आहे. म्हणून अशी नशा तुम्हाला चढली अशी चढली नशा भजनाची. हे नशा आपली नशा काय तुम्हाला नशात देऊ का की भोस शुभ्राचं धोतर शुभ्राचं शर्ट डोईवर शुभ्राचं बेटा ची पोळी करी
मुखात हरी कधी नाही केला स्पर्श नोटा माझ्या माऊलीनं गुणाडून गुणाडून पोथी धंद्यात नामस्मरण बाबाचे पर्वत सोडून जातील बाबाचे पर्वत सोडून जातील कधी सुब्रत डोईवर भेटा माझ्या माऊलीनं माय सांगितलं परमार्थ सोपा माझ्या माऊलीनं माय सांगितलं परमार्थ सोपा एक घास कढीचा एक घास भजाईचा एक लाडूचा आहे की नाही मजा येते मग दाखवू एक नमुना आधी बाबा या ना हो बाबा या ना हो आमच्या गावात हो तुमचे बाबा याला हो बाबा याला हो आमच्या गावात हो जाऊ जा तुझेच भागवत मारे जला करोनी तुकरा गोडे काढोनी गावा बाहेर उतरोनी डर तुकंत लागे होनी बाबा याला हो आमच्या गावात हो जाऊ जा तुझेच भागवत असे कॅप्सूल आहेत आपल्या जवळ गिरा आहे नांदूर या नगरा माझी नरवाडी राय नांदुरया नगरात माय माझी नरवाडी येते भक्तांना संकटी घात माय माझी नरवाडी रायणाधुरया नगरात माय माझी नाराजी रायणाधुरया नगरात माय माझी नाराजी एका भक्ताला संकटी घात माय माझी नाराजी एका भक्ताला संकटी घात माय माझी नाराजी काने देते कुणी ते भक्त मागाई हसत मागाई गेले मागता त्यांना तिने सर्व काही दिले मागता त्यांना सर्व काही दिले मुक्ती गणात नाच माय माझी नरहरी येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी राहे नांदुरया नगरात माय माझी नरहरी राहे नांदुरया नगरात माय माझी नरहरी येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी काय करावं बाई जीवा करमत नाही काय करावं बाई जीवा करमत नाही सारू हुरहुर वाटते मला त्या सोनार वाड्यात भजन करते पाऊल झुमडीवाला त्या सोनार वाड्यात भजन करते पाऊल झुमडीवाला सोनार वाड्यात भजन करते पाऊगची पोळीवाला या सोनार वाड्यात भजन करते पाऊगची पोळीवाला पुष्पवाजी मंजूळ बासुरी ग मुंडूळ वाजली ग नरहरी बाबाची वाजे खंजिरी ग बाबाची वाजेची पोळी ग नरहरी बाबाची वाजेची पुडी ग बाबाची वाजेची पोळी ग बुद्धवती नर नारी ग देवची नरनारी ग ब्रह्मरस तिले आनंद कास नागेच्या जन्माची पुण्य चला त्या सोनार वाड्यात भजन करते पाऊग चिपुलीवाला त्या सोनार वाड्यात भजन करते पाऊग चिपुलीवाला
सोनारवाड्यात भजन करते भाऊगती कोळीवाला या सोनारवाड्यात भजन करते भाऊगती कोळीवाला गोपाळ कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हृदयातली गोष्ट सांगतो तुम्हाला. मी नरहरी बाबाच्या आश्रमात बाबाच्या कृपेने खूप कामं केली. मला बाबाने खूप पदव्या दिल्या, पण एक सगळ्यात माझ्या आवडीची पदवी आहे कोणती? बाबाचा गुराखी. हा, तर माझ्या आवडीचं भजन म्हणतो एकच कळवं जास्त म्हणजे तुम्हाला शांपल दाखवा नाही फक्त उडी नाही तर मग आपल्या पुरी नेत. सकाळी सकाळी बाबाचे वासर करती हम्मा हम्मा. गजरतयांचा ऐकून बाई गला जती इंद्राच्या रंभा ऐसा सोहळा स्वर्गात नाही करती नरहरी आई. ऐसा शोभती बाबाच्या गाई भजन करती नरहरी आई. सोबती बाबाच्या गाई भजन करती नरहरी आई कैच्या सोबती बाबाच्या गाई भजन करती नरहरी आई बाबाची गाडी येता बराबर होतात गावऱ्या बावऱ्या आणि खाणे पिणे बंद करून बाबाला पाहते साऱ्या. त्यांची त्यांनाच शुद्धी नाही. भजन करती नरहरी आई कैच्या सोबती बाबाच्या गाई भजन करती नरहरी आई कैच्या सोबती बाबाच्या गाई भजन करती नरहरी आई कैच्या सोबती बाबाच्या गाई भजन करती नरहरी आई बाबाच्या गाईमध्ये आश्रमामध्ये गोरे होते आणि नरहरी मावळीचा एक नियम होता. बाबांना त्याचे नाकात नथ नथ नाही हरिक व्हायला ना मला. हरिक म्हणजे असा व्हायला की तुमची दिवाळी किती दिवस झाले व्हाया आम्हाला सर्विस फिक्साही केला असेल मग. हे आमची दिवाळी रोज असते. भेटते जेव्हा आमची अम्मा भजन प्रेमी मंडळी भेटते जेव्हा आमची अम्मा भजन प्रेमी मंडळी वाटते आला दसरा आली दिवाळी वाटते आला दसरा आली दिवाळी भेटते जेव्हा आमची अम्मा भजन प्रेमी मंडळी भेटते जेव्हा आमची अम्मा भजन प्रेमी मंडळी वाटते आला दसरा आली दिवाळी वाटते आला दसरा आली दिवाळी वाटते आला दसरा आली दिवाळी सदा कोणी भजनातले मनी हो प्रभू आनंद वाटते तेव्हा भेटला राधा रमणा तो गोविंद तर म्हणून जावे वाटते त्याच्या जवळी तर म्हणून जावे वाटते त्याच्या जवळी वाटते आला दसरा आली दिवाळी वाटते आला दसरा आली दिवाळी भेटते जेव्हा आमची आम्हा भजन प्रेमी मंडळी भेटते जेव्हा आमची आम्हा भजन प्रेमी मंडळी वाटते आला दसरा आली दिवाळी वाटते आला दसरा आली दिवाळी वाटते आला दसरा आली दिवाळी बाबाच्या आश्रमामध्ये मृदंगाचा टाळाचा आवाज सुरू झाला आणि तो धनी बाबाच्या ज्या पडलेल्या दोन महिला होत्या भाविक भक्त त्याच्या कानावर गेला. ते एकीमेकीला म्हणतात आज कीर्तन आहे वाटते, आज बाबाचं भागवत तर नाही, काय कार्यक्रम आहे का आश्रमात? त्यावेळेस ते दुसरे म्हणते जागस आहे तू पाहून पाहुणे बाबांच्या आश्रमात बाबांच्या आश्रमात सारखयांचा रामकृष्ण प्रभुराय पंढरीनाथ गोवारे पंढरीनाथ गोवारे पंढरीनाथ ओळखला वाजवणी ओळखला वाजवणी भगवान की जय. माऊली
म्हणा फिकर नका करू, पांडाच्या बाजू तुम्हाला आता तो बी सिंगल भरला बशी सांडी नाही ते एक गिलास दूध सोडून गोपाळ कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. तुम्हाला बरं तुम्हाला बी नाही. हे काय झालं, हे आमची भास्तांची मंडळी एकूण एसटीनं आली, भारी हनुमानचं दर्शन घेतलं आणि सगळा फाट्यावर उतरली. यायला नाही, ऑटो नाही, गाडी नाही, काय म्हणतात त्याला, टेम्पोवर काहीच नाही. काय करावं, तिथल्या टांगा आला कुठे येत नाही, पण आला टांगा. आता टांग्याचा आता घोडा म्हणजे काय, त्याला काही गेअर असतात का घोड्याने, पहिला दुसरा टांग गेअर असते का घोड्याने, ते घोडमच शेवटी. हे तर टांग्यात तर बसले तिघ जण, पण त्याला म्हणत भाऊ घोडा इतकं पिटाल की कीर्तन हाती लागलं पाहिजे. टांगे वाले दादा जल्दी हटालो घोड़ा, जल्दी हटालो घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा. टांगे वाले दादा जल्दी हटालो घोड़ा, जल्दी हटालो घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा. भक्तोनी बनाया आता तुम्ही म्हणता का बंद मला इतकं गाणं केलं म्हणजे मग तो टांग्यावाला म्हणे का कधी काय काय ते हे आहे का म्हणे काय म्हणतात साखरपुडा काय इथले घाई यत्वा काय असते रात्री. अरे काही सांगा सोहळ्यावाल्या भक्तांनी काय केलं, भक्तोनी बनाया वहाँ बाबा का मंदिर, गजानन बाबा उसमें हो गए शामिल, गजानन बाबा उसमें हो गए शामिल, गजानन बाबा उसमें हो गए शामिल. बाबा को लाया मैंने पान का बीड़ा, मैंने पान का बीड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा. टांगे वाले दादा जल्दी हटा लो घोड़ा, जल्दी हटा लो घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा, मुझे गाना गाना फूल का घोड़ा. तुम्ही हलत नाही, उठत नाही, काही चपला पाहिजे आहे काय हे मी लोखंडाचा पुतळा दिसतो काल मी तिरकरा बाबा हो 5-7 दिवस राहिले नाही का हो वडलो अशीच प्रीती राहू द्या. समजलं म्हणजे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांना तुम्ही माणूस समजत नाही, हे त्याची खरी बाबा अवतारे होते. बाबा वैकुंठातून आलेले देवाचे पार्षद होते. बाबा नव्हे नव्हे आपल्यामध्ये भोळ्या भाविकांचा विठ्ठल चालता बोलता होता हो. ते पायासाठी तुम्हाला चरित्र वाचा लागेल. हे जे भजन मालिका बंधूंनो ऐका, त्याच्यावर नुसते गाणे नाही हे तर गाणे बाबांना ऐकेला तो स्वतः, पण त्याच्यात आहे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा पूर्ण हरिपाठ, ज्ञानोबा माऊलीचा पूर्ण हरिपाठ, परंपरेचे पूर्ण अभंग, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या 10 आरत्या, बाबांचं छोटस चरित्र आणि एवढे हे भजन. एवढं किंमत फक्त 40 रुपये. इच्छा असली तर घे जा, बळजबरी नाही. पण घेतलं तर तुमचा पोरगा नातू येवाई जवळ आकड सासू एक पान जरी वाचीन तरी कोलं म्हैस कुत्र होणार नाही, वैकुंठाला जाईल. कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. बस घेतो निरोप आता. सुद्यावा जाता जाता प्रेमाचा जय हरी घा. जाता जाता प्रेमाचा जय हरी घा. घेतो निरोपाचा शोभा सुद्यावा घेतो निरोपाचा. शोभा सुधावा, जाता जाता प्रेमाचा
बालकृष्ण आपल्या या मंडपामध्ये बहुतेक लहान लेकरं नाही तसे 10-12, पण याचं कौतिक करावं तेवढं थोडं. हे जर कीर्तनात भजनात याच्या पुढे आले नाही ते परंपरा बंद होईल. आपण तर जाणारच आहोत एक दिवस. हे रोपटे लावा लागतील आपल्याला. कीर्तनास याना नवे नवे मित्र बहीण भाऊ पुत्र सारे आणा. कीर्तनाच्या रंगीमध्ये उठू नका, थुंकू नका कोठे आश्रमात. तंबाखू हा बिडी डाकू काय बिडी त्याची बहीण आश्रमात जागा यांना नाही. बाबाचे हे नेम चालविल कोणी दास काटे चरणी लोळे त्याचे. तर सहसा बहुतेक 50-40च्या वरची सगळी मंडळी आहे की नाही? बरोबर आहे? हो तर म्हणा तिथे किंवा चष्मा बिघडला. तर आपल्यासाठी एक गाणं आहे ते नरहरी बाबांना ऐकलं पिंपळखुट्याच्या आश्रमावर असताना. आणि बाबांनी ते ऐकल्यावर त्याला असा आशीर्वाद दिलाय. बाबा म्हणवा हे गाणं साधं नाही. भगवद्गीतेतला जो श्लोक आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असक्तिरण विश्वम पुत्रदार ग्रहादिषु काटेवा याचं भाषांतर आहे या गाण्यात. मग त्या दिवसापासून माझं हृदय असं भरून आलं की बापरे आपण या गाण्याला साधं गाणं म्हणतो. आपल्या नरहरी माईचा गव्हर्नरचा शिक्का तर त्याच्यावर आहे की हे गीतेचं ट्रान्सलेशन आहे. तर ते गाणं फक्त थोडक्यात आता एकच कळवं म्हणतो. गाणं लय मोठं आहे. अरे तू म्हातारा झाल्यावर पोरं करतीन रे किरकिर म्हणून भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. म्हातारा झाल्यावर पोर करतील रे कुरकुर. म्हणून आता तू भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. म्हणून आता तू भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. बंधूंनो, इलेक्शन हे बहुमतावर असते. ज्याला लय मोठे मत तो सरपंच आहे की नाही? एका मताने पडते सरपंच एखादा एका मताने उभा राहते. काही जणांचा मता वेळ झाला ना तू म्हणे खाय नाही रे तोडी. आता मृदंगाचे हात दुखले तोडीच म्हणतो मी. मन तुले लागी ना बाबाची गोडी रे. ऐक माझ्या हरी भाऊ. म्हातारा झाल्यावर पोर करतील रे कुरकुर. म्हणून आता तू भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. म्हणून आता तू भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. बाबा सप्ताह असते. बाबाच्या मंदिरावर येतात वरगणी मागायला. बुडा म्हणते बाबू लय गहू झाले रे पोती देणं एखादं बाचक. मला काय कळते पोरगी लग्नाला किल्ल्या जातील पोरायच्या हाती. कुत्र्या वाणी पायशी मिठी मिठी. मग कशी फाळशीन वर्गणीची पावती रे माझ्या हरी भाऊ. म्हातारा झाल्यावर पोर करतील रे कुरकुर. म्हणून आता तू भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. म्हणून आता तू भजन कर रे ऐक माझ्या हरी भाऊ. मग रिटायरमेंट माणसाकडे एकच ड्युटी असते. एखादी बकरी 2-3 म्हशी 2-3 भांडे बैल त्याच्या गळ्यात. आणि नाही जमलं तर वायरा फार हुशार. व्हायरस म्हणतात ना तुमच्याकडे म्हणतात काय मला काही सुचत नाही. त्यामुळे आबाजी नाही तरी तुमचं हापस तिकीट आहे ना. हो मग 10 किलो साखरे आणा खाऊन जा ना एकटीनं. बुडा कुठा वाई कुठे जर फुकटच झालं 1 किलो अंगूर राहिले वायरा पाठवतात जळगावला. तुमचं तिकीट नाही पडत. मामाजी चालला घरभरीचं झाला. हा काय तू मानसिक तमाखूची पुढे नातू
अरे तू ढोर घे म्हणे जाशील पोरं देतीन भाकर बाशी आणि मग मग तू करशील खाशी भाई सोयरे आमच्या घरात येतात. हे भालेगावचे बाबा काय फोटो हो तुम्ही तिकडे लागले काय ढिलं पाळ्यासाठी ते जसं संप्रदायात बसत नाही असं नाही. मग हा काय म्हणते चुकला आपलं जेव्हा का नाही फोटो ठेवून लिखत द्या काटे बोला वापस सोयऱ्या दायरायचं ऐकून गेलं सोडून भजन कीर्तन अंधारात लढशील तोंड खूप हा जरी विनोदाचा भाग असेल पण हे प्रत्येकाच्या घरात आहे असे चित्र तुम्ही गावोगाव पाहून राहिले ना भाऊ. काय हरवदाय म्हातारा माणसाचे काय गुन्हा केला ते राजा. पण आता खरं भागवत ऐक नसेल तर रिटायरमेंट बुड्याच्या जवळ जाऊन बसा सांगा बाबा काही त्यांना काय सांगतात 50 किलोची पोतडी घेऊन नाल्यामध्ये कुठत जाऊ नाना पुरून येवत काही नाही गळ्या आता हवा काही खरं नाही बा. तू दादा बा कीर्तनात कसं सुचलं तुला मार्केट दिसते ते बरं आहे रे बा की नाही. खरं भागवत आहे ते तर भागवत आहे भका महाराज सांगूनच राहिले खायडी करून बरं झालं. हे विनोदाचा भाग झाला. एक आता फक्त 2 मिनिटं द्याच तुम्ही मला की तुमच्या डोळ्यात आसरू येतील त्या भजनात. बस तेवढे प्रेमाचे आसरू घेऊन घरी जा म्हणजे नरवारी माऊली रात्री तुम्हाला स्वप्नात दिसल्या बिगर राहणार नाही. चॅलेंज कॅम्पवर एकार काय झालं नांदुराच्या आश्रमामध्ये श्री समर्थ माऊ सद्गुरू माऊली नरहरी बाबा आसनावर बसले होते आणि सकाळपासून भक्त लोक राजकारणी शेतकरी सुशिक्षित लोक बाया माणसं आणि बाबाच्या समोर प्रश्न विचारायचे. बाबा प्रत्येकाचं शंका समाधान करत होते सोप्या भाषेत वराडी भाषेत. ते पटत होतं प्रत्येकाने. करता करता तिकडे खोलीमध्ये स्वयंपाक खोलीत ललताबाईच्या जवळ गावगावच्या मैत्रिणी भाविक बाया आल्या त्याही बाबाच्या गोष्टी करत बसले आणि करता करता काय झालं भाऊ 9, 10, 11 वाजले हो 12. आता किती वाजले हा असंच झालं त्या दिवशी. ललताबाईने जी स्वयंपाक करायची याद नाही राहिली ते गोष्टी गुण बाबा इकडे गोष्टी मी चक्की जोड दहीत देऊन राहिलो. चक्की होती बाबाच्या आश्रमात खाऊन केला बाबाचा परमार्थ. लाखानं वर्गणी आली गाळीचे गाळे भरून धान्य आलं. बाबा निज धामाला गेल्यावर भक्तांनी त्या पेट्या उघडल्या 6 पेट्या. त्याला वाटलं याच्यात काही सोनं चांदी भारी भारी घड्याळ ते काय म्हणतात ते पैठण्या काहीच नाही. अभंगाच्या गात्याच्या कोऱ्या जनवया भरेल पेट्या याच्या नाव नरहरी माय. आज जगात काय चालू आहे पहा तुम्ही. काही म्हणणं नाही आपल्या कोणाला पण काय चालू आहे हे पहा कुठे बाबा इकडे भक्त एक गुण ललताबाई बाया माणसं एक गुण मी चक्की मध्ये गुण इकडे. तेवढ्यात काय झालं की बाबाला भूक खूप जोराची लागली आणि बाबाने आवाज दिला ललताबा पाणी टाका लवकर आम्हाला खूप भूक लागली. बाईच्या अंगावर काटे उठे राहिले की अरे बाप रे अजून तर आपलं उंडा भिजून आणि स्वयंपाक नाही आणि आपल्या नरहरी देवाला पंढरीच्या राजाला भूक लागली कसं करावं आता. आणि हा सगळा प्रसंग हा दास काठी चक्कीहून पाहत होता उघड्या डोळ्यानं. त्यावेळेस त्याच्या मनात आलं की काय ललताबाई गोठी तिथलं गुंग होते का घेऊन आपल्या विठोबाला भूक लागली ना मायव. कोणाचा बाईचा अधिकार टाकून म्हणू शकत नाही पण मनात आलं ललताबाई स्वयंपाकाला उशीर का केला ललताबाई स्वयंपाकाला उशीर का केला मोया बाई भाविकांचा विठ्ठल
दूधही नाही कशाचे भान, आंघोळ करुणी जेवण करावे बाबाचा हा नेम. भक्त संगती रंगून जाता, भक्त संगती रंगून जाता वाजले ग बारा, भोळ्या मोळ्या भाविकांचा एकदा नरहरी बाबांनी 25 ट्रक नेले पंढरपूर. राहुल दादा किती? 25 ट्रक. सगळ्या पंढरपुरा साऱ्या दुकानात चंद्रभागे जय नरहरी मा जय नरहरी. तर तो सोहळा असा झाला की पंढरीचा राजा विठो राजा थै थै नाचला मंदिरामध्ये. लहान मोठे तरुण म्हातारे पंढरपूरला नेले आणि चंद्रभागेच्या वाळवंटात बाबाचे भागवत झाले. विठू नाचला विठू हसला, विठू नाचला विठू हसला. पाहुणी हा सोहळा भोळ्या मोळ्या भाविकांचा भजन कीर्तनासाठी बाबाचा, भजन कीर्तनासाठी देवाचा खांबामध्ये अवतार. हिरण्यकश्यपू फाडून केला प्रल्हादाचा लाड. त्याच पद्धतनं भालेगावी अवतरला माझा, भालेगावी अवतरला माझा. विठुले गुरवाळा भोळ्या मोळ्या भाविकांचा आज आपल्या नरहरी माऊलीच्या उत्सवात चेहरा भुकेला पाहून बाबाचा जीव, चेहरा भुकेला पाहून बाबाचा जीव होई लाई लाई. दळण दळता दळता माझी नजर बाबावर जाई. बाबांचा भक्त दास काटचा, बाबांचा भक्त दास काटचा जीव होई थोडा थोडा. पण भोळ्या भाविकाचा विठ्ठल झाला बाई भुकेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. या नरहरी माऊलीच्या सप्ताहात प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापनेचा हा जो सोहळा आहे आपल्या सगळ्या गावात. या मंडपात मला काही जण शिकेत दिसून राहिले. म्हणजे काही साहेब आहेत, काही डिग्रीवाले आहेत, काही फुलपॅन्टवाली आहेत, काही बाया बी, कोणी मास्तरीन आहे, कोणी नाही, काही ते निदान ते आशाबाई तरी आहे. मग तुम्हाला एकच प्रश्न आहे, तुम्ही धाब्यावर निसता उन्हाळ्यामध्ये, हे अबाय दिसते तुम्हाला लय मोठं लंबर रुंद गोल, हे कुठे टेकेल आहे तिकडे नांदऱ्याला घुसावले ते मुंबई टेकेल कुठे आहे? हा बरोबर आहे, दिसत नाही ना. त्याचं उत्तर एका भजनामध्ये सांगतो आम्ही तुम्हाला. नरहरी माईच्या कृपेने आम्हालाही तसंच वाटे, पहिले उन्हाळ्यामध्ये लिहिलो आम्ही, आम्हाला वाटे हे जावं काय तपास करायला कुठे टेकेल आहे. पण हे कुठे टेकेल आहे कुठे नाही
तर ज्या ठिकाणी नरहरी माऊली चिपोळ्या घेऊन भजन करते गोविंद जय जय, तर तिच्या पायावर मस्तक ठेयासाठी हे झोकेला. क्षितिजावरती आकाश झुकले असेच आम्ही आजवर मानले खरं आम्हाला सत्य कळले आकाश देवी तुझे पाणी तुम्ही ऐका बोली जगधारणे तुझ्या पाऊली करते पाऊली करते फक्त आता आपली कीर्तनाची खीग राहिली आता. हा म्हणजे मग कसं तर फक्त 3च वेळ म्हणा. श्री समर्थ सद्गुरु माऊली श्री समर्थ सद्गुरु श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. विठ्ठल जय जय. Thank you.